महेशला डायरेक्ट ओल्ली बेस व 2 मिरच्याचं चॅलेंज दिलं भाऊ. महेशने केला सारा राडा. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपलं पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये. आज सकाळची सुरुवातच आपली डायरेक्ट रील काढण्यापासूनच झाली होती भाऊ. रील बिल काढून घेतली आणि डायरेक्ट भेळ खायला आलो होतो भाऊ फाट्यावरती. भेळ खातच होतो तेवढंच महेश म्हणे माझ्यातले दम आहे म्हणे, मी डायरेक्ट हिरवी मिरची कच्ची खाऊ शकतो म्हणलं. अरे बाप रे, तू तर बेकार माणूस आहे म्हणलं, मग खाऊन दाखव चल म्हणलं एकदा. फ्लो मध्ये भावाने एक मिरची खाल्ली, पण भावाची कुडून कुडून दूर निघला तो, त्याच्या त्यालाच माहिती भाऊ. मग भेळ बिळ खाल्ली डायरेक्ट घराच्या दिशेने निघालो होतो. तेवढ्याच बैलगाड्या भेटल्या. महेश म्हणे आपल्याला घ्यावं लागते अशी एक बैलगाडी. म्हणलं तू आता पहिलं घरी जाय नाही तर संबाटा टमाटा टोला खाशील डायरेक्ट घरी जाऊन झोपशील म्हणलं. मी पण काय होतो आता मॅगी घेतली होती, मॅगी घेतली चला म्हणलं आता मस्त करून खावा. पण आपला फेरा फिरला घरी आलो डायरेक्ट घरच्याने वावरात पाणी भरायला पाठवलं. चल रे बेटे म्हणे आता आहे ना तुला नाता सुटा लागेल तेवढं मकाला पाणी भरून घे 2 दिवसात म्हणे. मग चला म्हणलं आता काय दुसरा पर्याय नाही, लावले पैप घेतले वावरात पाणी वळून चला म्हणलं आता घेऊ बारे बिरे लावून. पहिलं पाणी तर झालं होतं, आता दुसरं पाणी होतं. दुसऱ्या पाण्याला स्वतः सहित आमच्याकडे पाणी भरतो. नाट करते का डायरेक्ट 2 मोटरीचं पाणी एकत्र केलं डायरेक्ट वावरात ओळून घेतलं. घंटो का काम मिनिटं मी करायला चाललो होतो, पण सगळीकडे पाणीच पाणी झालं होतं. इथं तर उलटच झालं, मिनिटाचं काम घंटाच झालं. अवघडच झालं बरं की थोडं. बरं ते बाकी सगळं जाऊन ते तुम्ही लवकर फॉलो करून घ्या. मी घरी जाऊन जेवण बिवण करून येतो तोपर्यंत नाही का. घरून जाऊन जेवण करून उचतर इथं मम्मीच पाणी पाहत होती बरं का. जे जेवण केलं आणि डायरेक्ट वावरात येऊन पाण्यामध्ये जाऊन बसलो. मग काय असतं डायरेक्ट पाण्यामध्येच मोबाईल घातला. पाणी भरता भरताला कंटाळा आला म्हणून डायरेक्ट ऊस तोडला नुसतंच खात बसलो होतो. 2 मोटर लावल्यामुळे 2 दिवसाचं पाणी डायरेक्ट एका दिवसात आमदाड्यानं भरून टाकलं होतं.